मला गुरु हे वक्री झालेले आहेत. कसं जाणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कुंभ राशीची 7.5 चालली आणि भरपूर जणांची दुसरी 7.5 तर नक्कीच चालू असेल. जेव्हा दुसरी 7.5 चालू असते तेव्हा करिअरमध्ये खूप मोठे मोठे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. जेव्हा मी तुम्हाला नेहमी सांगते की अचानकपणे तुम्ही तुमची फील्ड चेंज कराल. मग काही जण बिझनेसमधून नोकरीमध्ये जातात, नोकरीमधून बिझनेसमध्ये जातात किंवा नोकरीमध्येच तुम्ही कुठली तरी वेगळी फील्ड तुम्ही निर्णय घ्याल की मी त्या फील्डमध्ये काम करेन. पण जे काही तुमच्या मनात येतं, जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर नक्की त्या गोष्टी करा. तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा गुरु वक्री होणार आहे तेव्हा तो 7व्या घरातून 5व्या घरामध्ये जाणार आहे. तर ह्या 5व्या घरामध्ये जेव्हा गुरु जात आहे तेव्हा तुमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की खूप नवीन सुरुवात काहीतरी असेल. स्पेशली स्टुडंटला जो कन्फ्युजन आहे, म्हणजे आता वक्री काळामध्ये खूप कन्फ्युजन होतं, इव्हन सगळ्यांनाच खूप साऱ्या कन्फ्युजन होते. ऑफिसमध्ये सुद्धा काही कळत नव्हते. तर आता तो डिसेंबर नंतर तुम्हाला असं कळेल की तुम्हाला खूप क्लिअरिटी येईल, सगळ्या गोष्टी कळतील. नवीन बिझनेस किंवा नवीन जॉब सीकर आहेत त्यांच्यासाठी फार चांगल्या गोष्टी आहेत. ज्यांना जॉब नवीन करायचा आहे किंवा एक्झाम द्यायचे आहेत आणि जॉब रिलेटेड काही कुंभ राशीच्या लोकांसाठी तर खूप चांगला काळ आहे. तुम्हाला नक्कीच तुमच्या मनासारखे जॉब लागतील. जॉब शोधा, सर्च करा. शनी 7.5 आहे तरी सुद्धा तुम्ही स्वतःवर काम करा, हनुमान चालिसा करा. हा थोडे खर्च वाढले होते कारण काही आजारपण सुद्धा होतं, पण आता खर्चावर नियंत्रण ठेवा. डिसेंबर नंतर तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवा, थोडेसे नियोजन करा. शनीचा त्रास इथे फार कमी होईल तुम्हाला आणि त्याचबरोबर जाताना शनी नक्कीच चांगल्या गोष्टी करतो. पण एक लक्षात ठेवा, शनी आहे, त्यामुळे कर्म चांगले केले तरच चांगल्या गोष्टी होतात. कुंभ राशीसाठी खूप चांगला काळ येणार आहे. त्यामुळे स्वतःचा विचार करा, स्वतःच्या फील्डचा विचार करा. आपण काय करतो, कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करून तसे डिसिजन घ्या. सकारात्मकच चांगल्या गोष्टी होणार आहेत तुमच्या बाबतीत. त्यामुळे कुंभ राशीसाठी नक्कीच चांगल्या गोष्टी होणार आहेत. उपाय नक्की मात्र करा. सातमुखी रुद्राक्ष कायमचंही सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा जर नसेल तर आपल्याकडे ऑर्डर करा. त्याचबरोबर शनी 7.5 हनुमान चालिसा सुद्धा करा आणि शांतपणे डिसिजन घ्या. सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. डिसेंबर नंतर तुम्हाला त्या गोष्टी कळतील.